मंडळी, अरुणाचलचा हा भाग भारताच्या हातातून जाऊ नये म्हणून पंडित नेहरूंनी इथे चक्क एका रात्रीत मानवी वस्ती वसून असा डाव खेळला की शत्रू बघतच राहिला आणि हा भाग भारताचा अविभाज्य भाग झाला। अरुणाचल प्रदेशच्या पूर्व टोकावर वसलेल्या आणि तिन्ही बाजूंनी म्यानमारच्या सीमांनी वेढलेल्या या भागाचं नाव आहे विजयनगर। स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष हा प्रदेश नकाशावर आणि प्रशासकीय दृष्ट्या मुख्य प्रवाहापासून तुटलेला होता। 1950च्या काळात हा भाग इतका घनदाट जंगलात होता की इथे कोणताही रस्ता ना कोणी माणूस राहत होता। तिन्ही बाजूंनी म्यानमारची सीमा असल्यामुळे या अत्यंत संवेदनशील भागावर कोणाचाही ताबा नव्हता। अशा वेळी जर म्यानमारने किंवा चीन सारख्या परकीय ताकदीने या रिकाम्या भूभागावर दावा ठोकला तर भारत हा अतिशय महत्त्वाचा मोक्याचा भाग कायमचा गमावून बसेल। ही धोक्याची घंटा ओळखून पंडित नेहरूंनी आणि भारतीय सैन्याने या भागावर भारताचा झेंडा कायमचा रोवण्याचा एक गुप्त प्लॅन आखला। मे 1961 मध्ये आसाम रायफलचे मेजर सुमेर सिंग आणि त्यांच्या सैनिकांनी जीव धोक्यात घालून कुठलाही नकाशा हातात नसताना घनदाट जंगलातून अनेक दिवस पायी प्रवास केला। हिंस्र प्राण्यांचा सामना करत ते या भागात पोहोचले आणि त्यांनी तिथे भारताचा तिरंगा फडकावत हा भाग भारताचा असल्याचं जगाला स्पष्ट केलं। पण फक्त झेंडा फडकावून काम संपणार नव्हतं, कारण तिथे कायमस्वरूपी भारतीय नागरिक राहणारे नसतील तर उद्या पुन्हा परकीय घुसखोरींचा धोका निर्माण होऊ शकत होता। या समस्येवर नेहरूंनी एक असा मास्टर स्ट्रोक मारला ज्याची कल्पना शत्रूने केली नव्हती। त्यांनी ठरवलं की या अथांग जंगलात एक नवीन मानवी वस्ती वसवायची आणि तिथे सामान्य माणसांना पाठवण्याऐवजी सैनिकांनाच वसवायचं। 1961 ते 1971 या 10 वर्षाच्या काळात आसाम रायफलच्या सेवानिवृत्त शूर सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबांना या दुर्गम भागात राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं। या माजी सैनिकांना तिथे शेतीसाठी जमिनी देण्यात आल्या आणि एका वसाड जंगलात एक हसत खेळतं भारतीय गाव उभं केलं। हे माजी सैनिक केवळ तिथे राहत नव्हते तर ते भारताच्या सीमेवर जिवंत रक्षक म्हणून ढाल बनून उभे राहिले। नंतर या भागाला मेजर जनरल गुराया यांच्या मुलाच्या नावावरून विजयनगर हे नाव मिळालं। 60 वर्षापूर्वी कुठलाही गाजावाजा न करता नेहरूंनी म्यानमार आणि चीनचे मागील दार कायमचे बंद केले, नाहीतर आज भारताची पूर्व सीमा सतत तणावाखाली असती। तर मंडळी, नेहरूंच्या या दूरदृष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका।